बोला श्री गणपती गजानन महाराज की जय. बोला गाव देवी माते की बोला जय. दत्तात्रय महाराज की जय. शिव पार्वतीच्या गबाळा रंग भरू दे गरणाला भरू दे रणाला शिव पार्वतीच्या गबाळा रंग
मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमोस्तुते. कैलाश राणा शिवचंद्र मौली फणींद्र माता भ्रुकुटी राणी कारुण्य सिंधो भवदुःख हारी तुझ वीण शंभो मज कोण तारी तुझ वीण शंभो मज कोण तारी तुझ वीण शंभो मज कोण तारी. स्वार होनी मूषकावरुनी रंगणी स्वारी गरी छाया तुझी धरत्वा करशी विघ्नी सारी विघ्न तुझ्या येण्याने भक्त ही ढोलती तुमली पंढरी विघ्न तुझ्या येण्याने भक्त ही दुमली पंढरी. तुझ्या येण्याने भक्त हे डोलती.
धरतो मावर करशी बिघडे झाले रेगणा तुझ्या येण्याने बघते डोलती घोंगमली पंढरी रेगणा तुझ्या येण्याने बघते डोलती घोंगमली पंढरी स्वार होऊनी मूषकावरुनी रंजनी पारी करी छाया तुझी रे धरतो मावर करशी बिघडे झाली रेगणा तुझ्या येण्याने भक्त हे डोलती घुमघुमली पंढरी 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 वेगणा तुझ्या येण्याने भक्त हे डोलती घुमघुमली पंढरी निसगम पम गम गरि सा निसगम प मंजुळ स्वराने येती कोकिळे जा मंजुळ स्वराने येती कोकिळे कुहू करूनी गाते ग पहाटेच्या या मंजुळ प्रहरी चिलबिल करती पक्षी ग पहाटेच्या या मंजुळ प्रहरी चिलबिल करती पक्षी मंजू स्वराने येती कोकिळेच्या मंजू स्वराने येती कोकिळेच्या कुहू कुहू करूनी गाते ग पहाटेच्या या मंजूळ प्रहरी चिलबिल करती पक्षी पहाटेच्या या मंजुळ प्रहरी चिलबिल करती पक्षी मंजुळ स्वराने येती कोकिळेच्या मंजुळ स्वराने येती कोकिळेच्या कुहू कुहू करूनी गाते ग पहाटेच्या या मंजुळ प्रहरी चिलबिल करती पक्षी ग पहाटेच्या या मंजुळ प्रहरी चिलबिल करती पक्षी मंजू स्वराने येती कोकिळेच्या मंजू
कोंबडा रोडीने गवळी उठले कोंबडा रोळीने गवळी उठले कोंबडा रोडीने गवळी उठले कोंबडा रोळीने गवळी उठले सा धम पसा सानी धनी धम धप धम पम गरे सा धम गम धम धनी सा सा धम गम धम धनी सा सा धम गम धम धनी सा धनी सा धनी सा कोंबडा रोळीने गवळी उठले कोंबडा रोळीने गवळी उठले कासंड घेऊन सारे गोठ्या शिरले 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 कास ओढून कासंड भरिले कास ओढून कासंड भरिले याच या नोडोई खागरी ग पहाटेच्या मंजुळ प्रहरी नवीन करती पक्षी पहाटेच्या मंजुळ प्रहरी नवीन करती पक्षी मंजू स्वराने येती कोकिळेच्या मंजू स्वराने येती कोकिळेच्या कुहू कुहू करूनी गाते ग पहाटेच्या या मंजुळ सनदी किलबिल करती पक्षी पहाटेच्या या मंजुळ प्रहरी किलबिल करती पक्षी मंजुळ स्वराने येती कोकिळेच्या मंजुळ स्वराने येती कोकिळेच्या कुहू कुहू करूनी गाते ग पहाटेच्या या मंजुळ प्रहरी किलबिल करती पक्षी ग पहाटेच्या या मंजुळ प्रहरी किलबिल करती पक्षी ग मंजूळ स्वराने येती कोकिळेच्या मंजूळ स्वराने येती कोकिळेच्या कुहू कुहू करूनी गाते ग पहाटेच्या या मंजूळ प्रहरी किलबिल करती पक्षी पहाटेच्या या मंजुळ प्रहरी किलबिल करती पक्षी का ना तू किती गोड आहेस रे. तुझ्या बासूच्या सुराने मन कसं अगदी वेढावलं आहे. राधे खरंच राधे अगं ही बासरी फक्त तुझ्या आधी धरले. हो का? मग तू जेव्हा या बासूर सूर छेडतोस ना तेव्हा सारी सृष्टी गाई वासरे पशु पक्षी भक्तिमय रसात तल्लीन होतात. आणि आणि तो मयूर मयूर राधे आठवते मिरची उद्या. हो का? मग एक काम कर ना तुझ्या बासूरचे बोल ओटाव घे ना मला ऐकायचे आहे. हो घेतो.
बसली कशी हृदयात तू रे तुझ विना मन विणावले बसली कशी हृदयात तू रे तुझ विना मन विणावले बसली कशी हृदयात तू रे तुझ विना मन विणावले बसली कशी हृदयात तू रे तुझ बिन मन वेडावले बसली कशी हृदयात तू रे तुझ बिन मन वेडावले प्रिय सखे राधिके प्रिय सखे राधिके जवळी घे बसली कशी हृदयात तू रे तुझ बिन मन वेडावले बसली कशी हृदयात तू रे तुझ बिन मन वेडावले मुरलीच्या सुरात या मन माझे हरवेले रे मुरलीच्या सुरात या मन माझे हरवेले प्रियतमा मोहना प्रियतमा मोहना जवळी घे बसली कशी हृदयात तू रे तुझ बिन मन वेडावले बसली कशी हृदयात तू रे तुझ बिन मन वेडावले
धन्यवाद राधे. तू किती दयाळू आहेस. आणि हा तुझा कान्हा, याला दयामाया काहीच नाही. किती क्रूर आहे हा तुझा कृष्ण. नाही नाही मयुरा, असे बोलू नकोस. माझ्या कानाला तुझा काहीतरी गैरसमज झाला असावा. मयुरा, मला माफ कर. खरंच माझी चूक झाली. मी तुला पाणी पाजू शकलो नाही. अरे काना, त्यात काय एवढं. चुकून तुझ्याकडनं दुर्लक्ष झालं असेल. मी पाजलं ना पाणी. नाही, मी मयुरला दिले वचन. मी निभावू शकलो नाही. वचन? अरे कसलं वचन? त्रेतायुगामध्ये रामावतार घेतला असता. मी पाण्यासाठी वळण फिरवतो. राणे जीव व्याकुळ झाला होता. त्यावेळी या मयूरने मला जयाशाचा रस्ता दाखवला. वाट दाखवताना मयूर उंचपर्यंत न घेता आपला एक एक पंख वाटेत टाकून मला वाट दाखवता. खरं तर मयूरचे पंख एका विशिष्ट ऋतूत घालतात. परंतु स्वतःच्या इच्छेने जर आपले पंख घालले तर त्याचा मृत्यू होतो. माझ्यासाठी ह्याने पंख घालून स्वतः जीव गमावला होता. त्यावेळी मी याला वचन दिले होते की त्रेतायुगात तू मला पाणी पाजलेस, द्वापारयुगात मी तुला पाणी पाजेन. पण हे वचन मी पाहू शकू नाही. अन्यायाचे प्रायश्चित्त म्हणून मी या मयूरचे पंख माझी शिर अखंड दान करेन. मी या मयूरचे पंख माझी शिर अखंड दान करेन. आदिती, पंकज, नव्या दिवसाची नवी पहाट, धुक्याची चादर, अनपक्षाची किलबिलाट. पहाटेचे 4 वाजले तर हा गोकुळगाव कसा शांत झोपला आहे. कुणाला कसली कदर नाही. या थंडीच्या मोसमात बिचाऱ्याने खेळून धरले असं वाटतं. अगे चंद्रा, का म्हणावं. नवऱ्यानं सोडत नाही का या नवऱ्यानं सोडत नाही. अगे दीपाली, अगे रुपाली. काय झालं तुला. आम्हाला काय करून देत नाही. अगं काय करून देत नाही. काम ग. हा बघ झालं ना की थोडं बाकी आहे. हो झालं. आणि ती तारा, तिचा चालला पसारा. आवरेल तेव्हा ना. जावई मी नाही येत असं कसं चालेल. संघर्षाची वाट मोठी असली तरी चालत राहणे आपले कर्तव्य आहे. पायी आल्या. ए गप्प बसा ना तुम्ही. अगं असू दे का तारा. अगं ती नवीनच आहे. बरं मला सांगा, आपल्या कुणाला बाजाराची माहिती आहे का. चे नाही का राधा, कुणालाच माहित नाही. मग आता आपल्याला मावशीला मारून घेतली पाहिजे. घे की तूच. अगं तूच घे की. नाही का राधा, काल तिचं आणि माझं खूप भांडण झालं. तू काय नुसती भांडतच असतेस. अगं चंद्रा तू घे की ग. घेते. अगं मावशी, अगे मावशी. कोण आहे दारात. भाकर नाही घरात. चला व्हा मोरले दारात. अगं मावशी मी चंद्रा. कोण. चंद्रा. गप्पच हुजरा. काय म्हटलीस मावशी. अगं बेडी, हा पोर आहे ना माझ्या बाजूला, नुसता चाव चाव करतोय. त्याला मी बोलली ग. असं वय मावशी ती येतेस ना. तुम्ही निघाला. हो मावशी. हा मग येते बघ. ये बरं लवकर. येते.
गवळ्याच्या साऱ्या सुना मला कशा तुम्ही बोलताना तुम्ही गवळ्याच्या साऱ्या सुना मला कशा तुम्ही बोलताना तुम्ही गवळ्याच्या साऱ्या सुना मला कशा तुम्ही बोलताना तुम्ही गवळ्याच्या साऱ्या सुना मला कशा तुम्ही बोलताना माझ्या तांदूला झोपू देना तुमच्या जीवाला दिलगळ आणा हे तुम्ही तुम्ही जरा धीर घ्या ना हे तुम्ही जरा धीर घ्या ना गवळ्याच्या साऱ्या सुंदा मला कशा तुम्ही गोबलताना तुम्ही गवळ्याच्या साऱ्या सुंदा मला कशा तुम्ही गोबलताना माझ्या तांदूला झोपू देना तुमच्या जीवाला दिल जरा हे विंदा विंदा तुम्ही जरा धीर घ्या ना हे विंदा विंदा तुम्ही जरा धीर घ्या ना हक तुझी येता खाली ग पंचकुने गेले मी दही दूध भरण्या ग विसरून गेले मी पिण्याची करते तयारी थांबा ना जरा तुम्ही येते दूध पाजोनी टोपटून निघवलेली नका हक मारू तुम्ही घडी घडी जाऊ डुकराला मी ग साडी नका हक मारू तुम्ही घडी घडी लावते ढुंगणाला मी ग साडी कटून कटून अंगी बहरले तुमच्यासाठी मी ग आले येते मी तुम्ही जरा धीर घ्या ना येते तुम्ही जरा धीर घ्या ना गवळ्याच्या साऱ्या सुंदा मला कशा तुम्ही गोबलताना तुम्ही गवळ्याच्या साऱ्या सुंदा मला कशा तुम्ही गोबलताना माझ्या तांदूला झोपू देना तुमच्या जीवाला धीर जरा आणा हे विंदा विंदा तुम्ही जरा धीर घ्या ना 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 अरे कारखानो एवढ्या तंगड्यावरून नाचा तुम्हाला झालंय काय मला म्हातारीला एवढं नाचवतं वय अगं असू दे अगं उठ आता उठ नाही उठ अगं झेपणार नाही सगळ्यांनी मी जोर लावा अगं या ग मेरीस मध्ये मध्ये येऊ नको चपाटशील नाही काय हे म्हणजे उगाच्या आपल्या पुढे पुढे घेत नाही तर काय अगे काय? एवढं घाई करण्याचं बोलायचं कारण तरी काय अगं तू आधी मला सांग तुला यायला उशीर का झाला अगं काय सांगू तुम्हाला पोरीनो अगं काय ते सांग एकदाच रुको जरा सबर करो बर अगं आमचे हे की नाही कोण अगं हे पती परमेश्वर हो का अगं ते की नाही काल गेले होते लग्नाला मग पुढे काय झालं तिकडून त्यांनी 40 ग्लास मट्टा आणला किती 40 ग्लास किती 40 ग्लास आणि त्यातला 20 ग्लास प्यायले बर अगं प्यायले ते प्यायले आणि गेले की ग याला अगं बाय मग पुढे काय झालं पुढे काय व्हायचं अगं गेले ते बाहेरच येईना अगं नुसते उठले की गुरगुर 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 बसले की पुरपुर 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 उठले की गुरगुर 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 बसले की पुरपुर 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 बाई काय हा प्रकार काय हा प्रकार नाही हा 2 नंबरचा प्रकार मावशी पुढे काय केलंस तू अगं सांगते अगं 3 वेळा बाथरूमला जाऊन आले त्यांना म्हणाले अहो चहा घ्या लिंबू पिळून चहा घ्या पण छे उठूनच देईना
उठले की गुरगुर गुरगुर गुरगुर, बसले की पुरपुर पुरपुर पुरपुर. उठले की गुरगुर गुरगुर गुरगुर, बसले की पुरपुर पुरपुर पुरपुर. मावशी अजून काहीतरी पुढे केलं असतील ना? हो तर अगं घरात 4 फॅन लावले तरी वासच जाईना. अगं बाय असं होय. तेवढ्यात तुमचा हाक आला आणि होती तशी निघून आली बघ. असं होय मावशी. बरं मी काय म्हणते, काय? काही गडबडी या म्हातारीला बोलवण्याचं कारण तरी काय? अगं मावशी आमच्या पोरपणीचा विचार की नाही मथुरच्या बाजारात ठरलाय बघ. मथुरा बाजार जाण्याचा. हो. चाकी मग अगं तुला कशाला बोलवलं आम्ही? म्हणजे अगं मावशी आम्हा पोरपुरींना अगं रस्त्याची माहित नाही बघ. असं होय. होय. म्हणजे तुम्हाला रस्त्याची माहिती नाही म्हणून मला बोलवलं होय. हो मावशी. बरं ऐका तर मी तुमच्या सोबत येते. बरं. पण मी काय म्हणते, काय? बाजाराला चाललो खऱ्या, बरं. पण बाजाराच्या विक्रीसाठी घेतलं काय नेसलं काय त्या लोकांना सांगायला नको. मावशी मी सांगू हा? मावशी मी सांगू मावशी मी सांगू मावशी मी सांगू. अगं फटकीच्या लोकांच गावलीस कधी नाही ती. काय काय घेतलंय ते. मावशी मावशी मी सांगू. हा ये तुला फार काही आहे ना. मावशी मी की नाही. हा मावशी मी की नाही. हा मावशी मी की नाही. मेली मुरट्टीस केवढी मोडशील नाही काय. बोल एकदाच लवकर. अगं मावशी मी विकाय घेतला दूध बघ दूध. दूध होय. आणि शृंगार काय केलास ग. पायात पैंजण. हा हातात बांगड्या. खूप छान. बोटाला लाली. लय भारी. डोळ्यात काजळ. हा आणि नाकात शेंबूड. काहीतरीच काय. मग अगं मावशी पुली बघ पुली. असं होय. मावशी मला साडीचं नाव सांगू. हो 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 सांग 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 सांग. आता सांगू. नको 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 हे लोक सगळे घरी गेल्यावरती सांग. अगं मावशी माझ्या साडीचं नाव की नाही मला घेऊन चला. नको बाई एवढी हौस नको. हो मागे आता कोण आहे ग. काय ग आलीस काय ग. अगं माल काय ग घेतलास. आता सांगू नाही 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 एका वर्षाने सांगितलं असं तरी चालेल. ए मावशी हे मावशी काय आत्ता सांग. आता सांगू का हे हे काय लांबड. ए मावशी मग हे काय करतेस. अगं मावशी मी घेतले 2 गोळे. 2 गोळे काय लढायला चालीस की काय. अगं मावशी लोण्याचे ग. लोण्याचे होय. बरं तुझ्या साडीचं नाव काय. तो डाय कोण ग. तो 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 चष्मेवाला तोच नवरा पाहिजे मला. कानपाट पुढे आमचे भाई कोण आहेत ते. अगं मावशी माझ्या साडीचं नाव ग. साडीचं नाव होय. मला वाटलं तुमचा नंबर लागा नका मी आहे. चल होय मागे घे पताकडे अशी पुढे पाहू. काय ग मावशी. काय ग मावशी तुझं नाव काय ग. अगं मावशी हा. माझं नाव की नाही साक्षी. मला बघून उडतात पक्षी. तुला बघून पक्षीच का मांजा पण उडेल बघ. चल होय मागे. बरं मी काय म्हणते काय ग मावशी. मला तर सांगितलास हो. आता तुझ्या साडीचं नाव काय. अगं मावशी माझ्या साडीचं नाव हा माझ्या साडीचं नाव हा माझ्या साडीचं नाव सफीश दिखताय. निव्वळ खोटी बोलते ही. काहीच नाही दिसताय. ती लोक कवाची वाट बघतात. होय मग अगे चिमणे अशी पुढे पाहू. काय ग मावशी. तुझं नाव काय ग. माझं नाव की नाही बकुळा. आईचं नाव काय ग. आईचं नाव की नाही शकुंतला. आणि बापसाचं काय खुळखुळा. हे मावशी काहीतरीच काय. अगं तुझं नाव बकुळा आईचं नाव शकुंतला. मला वाटलं बापसाचं नाव खुळखुळा असेल. कोणाकडं बघतेस कोणाकडं. ओके, अगं तू सोड ग. ओके. तू सोड ग मला. तू ओके. सोड. अगं मी कुठे धरलंय. अगं मग धर. अगं जाऊ दे. तू म्हणते म्हणून सोडते तिला. हा मग जा. नको नको हा हा हो. तिला सांगून ठेव. घे तुझ्या वेळी बसली ना. राहू दे माझ्या नादाला लागू नको टाकून नवट्याव करून. राहू दे राहू दे. हा. बरं मी काय म्हणते काय. उशीर होते आपल्याला निघालो आपण. चल ग मावशी. चल ग. थांबले. अगं थांब थांब. होय डायरेक्ट कासऱ्याला कुठं हात घालतेस. हा? काय झालं काय तुला. अगं मावशी आमच्या पोरपंच विचारून घेतलंस आणि तुझं काय ग. अगं माझ्या म्हातारीचं काय कशात काय आणि फाटक्यात पाय बाई कुळे होय की नाही.
होय अगं तरी पण सांगितलंच पाहिजे. सांगितलंच पाहिजे होय. हो. बरं ऐक तर एवढं विचारतेस तर सांगते बघ. आमच्या ह्यानी की नाही 40 ग्लास मट्टा आणला होता. बरं. त्यातला 20 ग्लास शिल्लक राहिलाय. तोच घेतलाय हो बाजाराच्या विक्रीसाठी. तुम्हाला देऊ का थोडा थोडा? नको 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 ते गुरगुर, नको ते बुरबुर. हे चावटे दिसताय. चला लवकर. चल ग मावशी. हॅलो आरुष संदीप कातकर यांच्याकडून आतापर्यंत कार्यक्रम झाला. कार्यक्रमासाठी 501 रुपयाचा पारितोषिक आला आहे. नवविकास नमन मंडळ त्यांच्या हात बाहेर आहेत. त्याचप्रमाणे आमचे परममित्र पालवणगावचे सुपुत्र आमचे वर्गमित्र चारुदत्त सुर्वे यांच्याकडून भरघोस असं 1001 रुपयाचा पारितोषिक आला आहे. नवविकास नमन मंडळ त्यांच्या आभारी. त्याचप्रमाणे नितीन आगवे हुमणेवाडी यांच्याकडून 201 रुपयाचा पारितोषिक आला आहे. त्याचप्रमाणे गुळवणे गावचे 1 नंबरचे मानकरी राजारामजी घाग यांच्याकडून भरघोस असं 501 रुपयाचे पारितोषिक आला आहे. त्याचप्रमाणे कोकणातील युट्यूबर्स यांच्याकडून 301 रुपयाचे पारितोषिक आला आहे. सुनील मोरे दिव्याची चंद्रा यांच्याकडून मावशीने नाव घेण्यासाठी 101 रुपयाचे पारितोषिक आला आहे. त्याचप्रमाणे आबिटगावचे सुपुत्र हरिश्चंद्र भागडे सर यांच्याकडून 1001 रुपयाचे पारितोषिक आला आहे. त्याचप्रमाणे चिपळूण पंचायत समिती माजी सभापती सुरेशजी खापले सर यांच्याकडून भरघोस असं 1001 रुपयाचे पारितोषिक आला आहे. नवविकास नमन मंडळ त्यांच्या आभारी. धन्यवाद. त्याचप्रमाणे माझे शिष्य स्वप्नीलजी पांडवलकर SP लवार यांच्याकडून 201 रुपयाचे पारितोषिक आला आहे. नवविकास नमन मंडळ त्यांच्या आभारी. त्याचप्रमाणे आमचे आबिटगावचे सुपुत्र सुभाषजी शिर्के यांच्याकडून 501 रुपयाचे पारितोषिक आला आहे. नवविकास नमन मंडळ त्यांच्या आभारी. धन्यवाद. जाऊया बाजारी न भी रंग उधळीत ये
आवरा बिगी घ्या वाट डोईवरी चला चढूया वाट झरझरी चला चढूया आट झरझरी चला चढूया आट झरझरी पारती ध्वनी हर्ष वाटे मनी पारती ध्वनी हर्ष वाटे मनी लहरी नभी रंग उधळीये लवकरी बिगी बिगी नाऊया बाजारी रवी किरणानी तू धारा उजळीली तू रवी किरणानी तू धारा उजळीली तू प्रहरी नभी रंग उधळीये लवकरी बिगी बिगी जाऊया बाजारी चला पाहू ग डोळे भरूनी भास्कराचे जाऊ दर्शन घेऊनी भास्कराचे जाऊ दर्शन घेऊनी भास्कराचे जाऊ दर्शन घेऊनी नका राहू ग माग कोणी चला जाऊ ग साऱ्या मिळूनी चला जाऊ ग साऱ्या मिळूनी चला जाऊ ग साऱ्या मिळूनी तुळे येती कशी थोडे अंगी कशी तुळे येती कशी थोडे अंगी कशी प्रहरी नभी रंग उधळीये लवकरी बिगी बिगी जाऊया बाजारी रवी किरणानी तू धारा उजळीली तू रवी किरणानी तू धारा उजळीली तू प्रहरी नाही रंग उधळीये लवकरी बिगी बिगी जाऊया बाजारी रवी किरणाने तू तर उजळीली तू रवी किरणाने तू तर उजळीली तू प्रहरी नभी रंग उधळीये लवकरी बिगी बिगी जाऊया बाजारी रवी किरणानी तू धारा उजळीली तू रवी किरणानी तू धारा उजळीली तू प्रहरी नाभी रंग उधळीये लवकरी बिगी बिगी जाऊया बाजारी नाभी रंग उधळीये लवकरी बिगी बिगी जाऊया बाजारी बंदी शाळा ही है रे लागे द्वार हे उघडाया बंदी शाळा ही है रे लागे द्वार हे उघडाया
आनंदी गोकुळ हे जन आले बाळ हे जन्माया आनंदी गोकुळ हे जन आले बंदी शाळा ही हळहळे लागे द्वार हे उघडाया बंदी शाळा ही हळहळे लागे द्वार हे उघडाया आनंदी गोकुळ हे जन आले बाळ हे जन्माया आनंदी गोकुळ हे जन आले बाळ हे जन्माया बंदी शाळा येळले लागे द्वार उघडाया बंदी शाळा येळले लागे द्वार उघडाया आनंदी गोकुळ हे जन आले बाळ हे जन्माया आनंदी गोकुळ हे जन आले बाळ हे जन्माया जय श्री हरी जगयता पालन करता स्वतः परमेश्वर पण काय करणार 308 रुपयांचा मेळा थाटमाट करून यमुचं घर तोडते त्यांच्याकडून असेच काम मी न करता आपला मित्र सुदाम ह्याचा संपर्क पैसा सुदामा अरे सुदामा देवाच्या जनी प्रणाम असो. आशीर्वाद सुदामा देवा मला ऐकायची बोलवण्याचं कारण सुदामा तुझी मोठी काळजी संपवणार आहे देवा कोणती मोठी कामगिरी सुदामा 308 रुपयांचा मेळा थाटमाट करून यमुचं घर तोडते त्यांच्याकडून असेल काम मी दुसरे संपवते देवा पण हुकूम कोणासाठी कायदा कोणाचा सुदामा हुकुमाची कायदा तुझा देवा आपण कुंजवनी जावे मी पाहतो त्या गवळ्यांचा चमत्कार हॅलो आरुष संदीप काताळकर आरुष संदीप काताळकर गाव मुर्तवडे यांच्याकडून भरघोस असं 501 रुपयाचं पारितोषिक आलंय त्याचप्रमाणे मंथन रुची मादगे मांडकी यांच्याकडून गवळणसाठी भरघोस असं 501 रुपयाचं पारितोषिक आलं आहे अजय सीताराम मादगे यांच्याकडून मांडकी यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलं आहे त्याचप्रमाणे पूजा अनंत सुरे यांच्याकडून 501
₹1 पारितोषिकाला आहे. त्याचप्रमाणे रक्तदाते समाजसेवक सहस्त्र 308 गोपिकांचा मेळा थाटमाट करून दया दुधाचे माठ घेऊन मथुरेच्या बाजारी चाललाय. त्यांचा रस्ता मला अडकवायचा आहे. पण गवळणी आहे 16 सहस्त्र आणि मी एकटा. हे काम माझ्या काय एकट्याच्याने होणार नाही. माझ्या जोडीचा पेंद्या कुठे बघून घेतो. आला तर ठीक. पेंद्या, अरे पेंद्या, गेला कुठं हा पेंद्या? अरे पेंद्या, अरे आहेस तरी कुठे? अरे असशील तसा इकडे. अरे बाबा त्या गुरांना पण घेऊन ये. अरे हो यायला पाहिजे. लवकर ये, लवकर ये. गेली कुठे वनाला किती पाठी धाव ग. 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 अगं पळते राणीवरी कसा मागे येऊ ग. अगं पळते राणीवरी कसा मागे येऊ ग. बाहेरुंदा काटा मागे धावू धावू ग. अगं पळते राणीवरी कसा मागे येऊ ग. बाहेरुंदा काटा मागे धावू धावू ग. पाठी धावू ग. पळते राणीवनी कसा मागे येऊ ग. पळते राणीवनी कसा मागे येऊ ग. पायीचा काटा मागे धावू धावू ग. पळते राणीवनी कसा मागे येऊ ग. पायीचा काटा मागे धावू धावू ग. पळती रानवनानं शेपटीवर करून चालली वाऱ्यावानी ग. चालली वाऱ्यावानी ग. चालली वाऱ्यावानी ग. झालो शोधन हैराण नाही पायात प्राण झालो पळून बेदार ग. झालो पळून बेजार ग. झालो पळून बेजार ग. आख तुझी येता कानी आगळी आहे मग आता मुंजिरी वेगळी. आख तुझी येता कानी आगळी आहे मग आता मुंजिरी वेगळी. येतो मी तांबरे नगर भिवू ग. येतो मी तांबरे नगर भिवू ग. अगं पळती राणीवनी कसा मागे येऊ ग. अगं पळती राणीवनी कसा मागे येऊ ग. पायीचा पाटा मागे धावू धावू ग. अगं पळती राणीवनी कसा मागे येऊ ग. पायीचा पाटा मागे धावू धावू ग. गेली कुठं वनाला किती पाठी धावू ग. गेली कुठं वनाला किती पाठी धावू ग. अगं पळते राणीवनी कसा मागे येऊ ग. अगं पळते राणीवनी कसा मागे येऊ ग. बाईचा काटा मागे धावू धावू ग. पळते राणीवनी कसा मागे येऊ ग. बाईचा काटा मागे धावू धावू ग. पळते राणीवनी कसा मागे येऊ ग. पायीचा पाटा मागे धावू धावू ग. पळती राणीवनी कसा मागे येऊ ग. पायीचा पाटा मागे धावू धावू ग. ए, सुदामा,
बाजूला. बांधली म्हणे. अरे बाबा काय तुझी ही गाय? अरे अवकाळ काय ती? अरे बेकार अवकाळ काय काय? ती? अरे पुढून पण मारते आणि पाठून पण मारते. ती लाताडीच आहे. ए बाबा ही गाय तू ठेवू नको अजिबात. ना अजिबात ह्या मुंबईला ठेवलं गेला. परत देणार नाही. विकून टाकती. विकून टाकतो ती. बरं इकडे. काय झालं? बरं झालं बाबा तू इथं आलास. काय झालं रे? मी तुला इथं कशासाठी बोलवला माहितीये का? तुला? कशासाठी? अरे आपल्या इथे देव आले होते. देवाले होते? होय. अरे बापरे, मोठे देव. मोठे देव आले होते. श्रीकृष्ण भगवान आले होते. श्रीकृष्ण भगवान. होय. अरे बापरे, मोठे देव. अरे त्यांनी आपल्या एक मोठी कामगिरी सांगितली. आपल्याला होय आपल्या दोघांना. कसले अरे 16 सहस्त्र थोडं थचलं. 308 गोपिकांचा मेळा. 308 गोपिकांचा मेळा. थाट माट करून. ताट मान करून. अरे थाट माट काय करून थाट मान करून. दया दुधाचे माठ घेऊन अरे बापरे, मथुरेच्या बाजारी चालले आहेत. मोठीच्या वाजायला त्यांचा रस्ता आपल्याला प्रतिबंध करायचा आहे. म्हणजे जाऊन जायचं ना तिकडे. एकही गवळण पुढे गेली नाही पाहिजे. हा. मग मला काय भेटणार आहे? ए बाबा तू जर काम केलंस हा. तर तुला सगळं मिळणार. ठीक आहे, ठीक आहे. अरे दही दूध ताक सगळं अरे मिळणार वा, तुला. मज्जाच मज्जा. हे बघ सुदामा, हा. त्या धावत निघाले. गेल्या त्या. आपला काढणार नाही. चल धाव धाव धाव. चल, लवकर चल. चल, लवकर ये. हॅलो. हॅलो. रमेश भोले यांच्याकडून भरघोस असं 501 रुपयाचं पारितोषिक आहे. नवविकास मंडळ त्यांचे आभार आहेत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. चला निघूया भर उन्हात, निसर्गात झाला कहर ग. चला निघूया भर उन्हात, निसर्गात झाला कहर ग. चला निघूया बरं उन्हात, निसर्गात झाला कहर ग. चला निघूया बरं उन्हात, निसर्गात झाला कहर ग. ओ, सख्याचं यानो भर भर जाऊ त्या घाटात ग. सख्याचं यानो भर भर जाऊ त्या घाटात ग.
मागे राहू नका कुणी गाठात या बिगी शिरावरी माटक या सखी एकी साथ करतो विनंती सर्ग थांब सोबे हंगी उन्हा चालणी करतो विनंती सर्ग थांब सोबे हंगी उन्हा चालणी भर भर जाऊ त्या गटात भर भर जाऊ त्या गटात चला निघूया भर उन्हात निसर्गाचा झाला कहर ग चला निघूया भर उन्हात निसर्गाचा झाला कहर ग भर भर जाऊ त्या गटात 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 एकदम देखना एकदम भारी एकदम लय भारी अरे मेंढ्या, काय झालं काय तुला अरे एकदम भारी एकदम एकदम गवळणी बघितल्यास का बघितल्या अरे बघितल्या बाय 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 लय भारी आहे कशा वाटल्या दोन चुकण्या त्यांना आपल्याला अडकवायचंय अडवायचंय त्यांना अडवायचंय अरे बापरे करशील ना काम आज करेन करेन इकडे मी काय सांगतो लक्ष देऊ नाही काय सांगते त्यांना जाऊन असं विचार काय सांगू क्या म्हटलं तू आल्या बघ. तू आला लोणी क्या म्हटलं ताक क्या म्हटलं लोणचं ये लोणचं काय म्हटलं खालचं खायचं असं होय हो. हे सुद्धा मा हा हा पद्धत मला लय आवडते अरे आत्ता झालाय बाजारात मग भाव आणले मला आवडते आवडतोय ना तुला पण सांग काम काय सांग लय मी चाललो होतो चाललो इकडे त्यांना जाऊन असं विचार काय विचारू की तुम्ही आलात कुठून तुम्ही आलात कुठून आणि जाणार कुठे आणि जाणार कुठे हा एवढंच ना एवढंच एवढंच विचारायचं ना आणि त्यांना अडकव आलाच तुम्ही जाणार करशील ना? करणारच जा लवकर चल. जातो जातो मी चाललो What are you doing? What are you doing? वंडरफुल अरे बाबा what are you doing? बाय माझे What are you doing? Yes, 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 yes. doing? हे रस्त्याच्या पलीकडे जाईल. हे पाणी नसीन. हे दगडात घुसीन. ए, तू क्या पागल है क्या? तू क्या पागल है क्या? अरे हे बाबा हा? काय बोलली तुला काय बोलली अरे पादरा बोलली तुला. देवाची शपथ मी पात्र नाही देवाची शपथ मी पात्र नाही ये पादरा क्या होता है? अगं देवाची हवा देवाची हवा देवाची हवा Yes, yes. ईश्वरी हवा ईश्वरी हवा ईश्वरी हवा. हा येस 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 ईश्वरी हवा हा वाशेचा समजेल हे पोरीनो काय का मावशी कोणतरी मूर्ती दिसतात बघ. कोण हा हा? अरे समजला का तुले काळजी म्हणतात मले समजला का तुले काळजी म्हणतात मले तसं काही बॉन्ड म्हणतात मले पागल दिसते बघ पागलच आहे. चला चल आपण बरोबर आहे गेली रे बाबा काय झालं काय नाही जातोय गेले त्या
आता काय झालं तुला काय झालं हा? अगं तू तू काय करतेस तू आता काय करते? जातेस कुठे आम्ही कुठे जाऊ त्याचं तुला काय मला काय नाही. अगं तुझा पाऊस कुठं पडतोय कुठं पडतोय काय सांगू तुला काय मला अरे आमच्या लहानपणी आता तुझ्या लहानपणी अरे आमच्या लहानपणी हा पाऊस नुसता बदा 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 पडायचा अरे बापरे त्याला मला वाटलं कशी ही जाळी झाली पावसाने जाळी झाली तुझ्याला पाऊस बदलला पडायचा हो आणि पण नियम आता पडायचा. बघ ना आता कुठे पडला तर पडतो नाही तर कुठे पडतच नाही पडला तर एवढा पडतो की गावाच्या गाव वाहून नेतो वाहून नेतो गाव हो तर. अगं बापरे तर मला वाटलं जरा इकडे इकडे हा आता मला सांग हा, तुझं आता वय किती माझं हा असेल बाबा 80च्या घरात पैसे घरात तुझ्या बापच्या घरात अरे 80 म्हैशीच्या घरात हे वेड्या 80च्या घरात 80च्या घरात काय हो. 80च्या घरात मग तुला पोरं बाळ किती आहेत पोरं होय हा असतील हिंडून फिरून 12 12 हो 12 बापरे 12 हो 12 लाज वाटते तुला काय यात लाज वाटण्यासारखं काय आहे एवढी 12 पोरा म्हणजे 12 पोरा हो इकडे इकडे अगं एवढी 12 पोरं करण्यापेक्षा हे बघ जर एक झाड लावलं असत ना एक झाड लावलं असत ना तर पाऊस ना नुसता बदा पडला असता अरे खरंच बोलतोस की आणि नियमित पडला असता बरोबर आहे तुझं म्हणून सांगतो ऐक निसर्गाचा समतोल राखण्यासाठी काय निसर्गाचा समतोल राखण्यासाठी झाडे लावा झाडे जगवा झाडे लावा झाडे जगवा झाडे लावा झाडे जगवा हा नाश थांबवा हा विनाश थांबवा हा नाश थांबवा हा विनाश थांबवा हे पोरीनो, काय ग मावशी किती छान संदेश दिलाय बघा याने. हो मावशी आपण देऊया तर चल तर ऐकलत का मंडळी निसर्गाचा समतोल राखण्यासाठी झाडे लावा झाडे जगवा हा नाश थांबवा हा विनाश थांबवा हा, इकडे तू चाललीस कुठं आम्ही होय हा आम्ही चाललो बाजाराला मग तुझ्या हो मग तुम्ही तर अरे बाप रे दह्याच्या विक्रीचा चालला ह्याच्या विक्रीसाठी हवं दह्याच्या विक्रीसाठी पण हे बघा तुम्ही दही विकताय दूध विकताय सगळं काय विकताय हो हो तर हा हो. हे बघ पण दुधाला काय दर आहे काय अरे बाबा मिळतात आता 4 पैसे त्याच्यावर हा, अगं शेतकरी नुसतं आत्महत्या करायला लागले हो दुधाला दर नाही हा मग त्यापेक्षा तुम्ही काय करा माहिती आहे काय काय करायचं बाबा इकडे 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 त्यापेक्षा ना तुम्ही गांजा विका काय अच्छा तुम्ही गांजा विका गांजा विकलात ना तर म्हणून तुम्ही श्रीमंत व्हाल करोडपती व्हाल हा, हा. काहीतरीच काय काहीतरी काय काय हे पोरीनो हे वेळे दिसताय चला आपण चल ग मावशी तरी पण चला पण दमा काय झालं अरे बरोबर काम केलंय इकडे हा तुला जमणार आहे का आता आहे बघ. इथं राहू दे मला जमणारच आहे हा जमणार आहे अजून तुला जमणार हा आहे मग जातो बरोबर त्यांचा माठ फळतो आता हॅलो कैलासवासी संजय राजाराम घाणेकर मांडकी यांच्या स्मरणार्थ आदर्श संजय घाणेकर यांच्याकडून 201 रुपयाचे पारितोषिक आले त्याचप्रमाणे प्रियांशी प्रवीण सुरे हिसकडून भरघोस असं 501 रुपयाचे पारितोषिक आले त्याचप्रमाणे प्रज्ञा प्रमोद सुरे यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलं आहे त्याचप्रमाणे पंढरी भुवड वहाळ घोडवाडी यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलं आहे प्रणय पांडुरंग डिके विधी विनायक डिके प्राची सुधीर भुवड यांच्याकडून खास संगीत आणि गायनासाठी भरघोस असं 501 रुपयाचं पारितोषिक आलं आहे त्याचप्रमाणे श्रुती श्रद्धा साक्षी भिकाजी घाणेकर कोडमळा यांच्याकडून गवळ्यांच्या नृत्यासाठी 301 रुपयाचं पारितोषिक आलं आहे
दिव्या आराध्य अजय धमक यांच्याकडून खास पेद्याच्या भूमिकेसाठी भरघोस असं 501 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे गुणेकर नमनवाले श्री प्रदीपजी बुधर यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आहे. नथुराम सदाशिव महादे गाव सोनवडे संगमेश्वर यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आहे. नवविकास निर्माण मंडळ त्यांचे आभार आहे. धन्यवाद. ऐका तुझं नाव काय जरा सांग. स्वरूप होय. याने याचं नाव घेण्यासाठी 100 रुपये दिले. तर याचं नाव घेत्या. वाटाण्याचा केला शिरा, त्यात टाकले खोबरे किसून. वाटाण्याचा केला शिरा, त्यात टाकले खोबरे किसून. आमचा स्वरूपराव बसला रुसून, त्याला घेतले चाटून पुसून. आवडलं ना? आवडलं काय? अरे हे लाव. हा जा उडवत आता. हेच ना मग. हा. चाललो. चल लवकर. रे पेंद्या, काय झालं काय तुला? रे पेंद्या, हाय अरे आहेस काय? आता उठतोयस काय? उठतोय. अरे असा झोपला का होतास? काय झालं तुला काय? दमा हा गवळीने मला मारली. अरे तुला का मारतील त्या? मग सोडली. ते शक्य नाही बाबा, तू काहीतरी केला असेल मी त्यांना. तर काहीच नाही केलं. अजिबात काही नाही केलंस. मस्करी केली. तुला सोडायलाच पाहिजे मग. दमा हा हे काम माझ्या होण्याचं नाही. नाही होणार तुझ्याने. विसरला. लवकर समजलं तुला. आता एक काम कर, काय करू? मी जातो त्यांना अडकवायला. अडकवायला? होय. अरे वा. तुला मारणार, तुला कुदवणार, मी मजा बघणार. तेवढंच कर. माझ्या पाठी चल. आलं वाटी. लवकर चल. आलं. हॅलो मंथन रुची मादगे माडकी याचकडून खास गवळ्यांसाठी 501 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे अजय सीताराम मादगे माडकी याचकडून 201 रुपयाचं पारितोषिक आहे. नवविकास निर्माण मंडळ त्यांचे आभार आहे. धन्यवाद. ये चल माझ्या आलो, बरोबर. आलो. आलो. अरे ए! मागून ना. तू अजिबात काय करू नको. मग तू इथं उभा राहा. तू उभा राह. इथनं हलू नको. माझ्याकडे बघ. इथनं हलायचं नाही. ऐकलंयस ना? अगं ए मावशे, अशी उभी राहा. इथं राहिली. तुम्ही आलात कुठून आणि जाणार कुठे? आम्ही आलो गोकुळातून, जाणार मथुरीला. मथुरेला? हो. दया दुधाच्या विक्रीला? हो. आम्ही तुम्हाला जाऊ देणार नाही. अरे पण का? अरे आम्हाला देवांचा हुकूम आहे. तुला होतं काय? ए तुला झालंय काय? सगळं संबंध आहे. अरे पण आमच्या रस्त्यावर कवतोस. कोण तू? मी तू कोण? होतं काय ह्याला? मी अरे तूच कोण तू? ऐक सांगतो. मिस्ता कोणता? कोणता कालांचा काल. किंमत वाढलेली चणा डाळ. ए, याला कसं माहित? आंब्याची साल. एक नंबरचा माल. इश्य काहीतरीच काय? कसं कानपट लाल करून टाकीन माहितीये काय? ए ए बाबा बेंद्या, तू बाजूला हो. अगं ए मावशे, हा? आम्ही तुला बाजारी जाऊ देणार नाही. अरे पण का? अगं तो रस्ता बंद आहे. आम्ही दुसऱ्या रस्त्याने अगं जाऊ. तोही रस्ता बंद आहे. दुसऱ्या रस्त्याने अगं जाऊ. सगळेच रस्ते बंद आहेत. बंद असं तरी
अरे बाबा आमच्या जोडी शिरजोरी करताय पण तुम्ही आठ तरी कोण हा, कोण? तू आम्हाला ओळखला नाहीस नाही. अरे मी पण माहिती काय मी के पांडा मी के पांडा असं होय हातात आहे दांडा हा आणि हा खातो काजूची बोंडा. अरे ही आपली ओळख आहे काय अरे बाबा तसं नाही मग? तुमच्याकडे काही कायदा आहे का कायदा? हो तुला आमचा कायदा होय तर हो तर ऐक आमचा कायदा सांगा तर. हॅलो श्रेयस नागले सार्थक नागले गाव दहिवली नागलेवाडी याचकडून गण गवळण व खास बाबा भागडे यांच्या गायकीसाठी भरघोस असं 201 रुपयाचे पारितोषिक आहे. नवविकास नमन मंडळ त्याचे आभार आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. राधी सांगतो आहे ऐकून तू घे ग बरं. भेट्या सुदाम उभा वाटेवर राधी सांगतो आहे ऐकून तुझी गबर. भेट्या सुदाम उभा वाटेवर तिला हुकुम हरी देवकी बाळे. नको करू शहाणपण उशीर करून कसं म्हणजे सांगतो आम्ही जाऊ नको तू बाजाराला गवसाच्या गवाड्याला देवाच्या गौगमाला. राधी सांगतो आहे ऐकून तुझे गबर. वेद्या सुदाम उभा वाटेवर तिला हुकुम हरी देवकी बाळ. नका करू शहाणपण उशीर दूर समजून सांगतो आम्ही जाऊ नको तू बाजाराला कंसाच्या गवाड्याला देवांच्या ग हुकुमाला. तिला हुकुम आहे कृष्ण जवान. नका धरू गर्वमती त्या सोडून. नका धरू गर्वमनी त्या सोडून. नका धरू गर्वमनी त्या सोडून. सांगतो आम्ही पटवून सारे त्यावे हशितान. सोडलं ना मनात तुम्ही हे अभिमान. बाजारी लढ्याचा नका तुम्ही करू दोन. पेद्या सुदाम उभा वाटेवर तिला हुकुम हरी देवकी बाळे. नको करू शहाणपण उशीर करून कसं म्हणजे सांगतो आम्ही जाऊ नको तू बाजाराला कंसाच्या गवाड्याला देवाच्या हुकुमाला. राधी सांगतो आहे ऐकून तुझे गबर. वेद्या सुदाम उभा वाटेवर तिला हुकुम हरी देवकी बाळ. नका करू शहाणपण उशीर दूर समजून सांगतो आम्ही जाऊ नको तू बाजाराला कंसाच्या गवाड्याला देवांच्या ग हुकुमाला. समजून सांगतो आम्ही जाऊ नको तू बाजाराला कंसाच्या गवाड्याला देवाच्या हुकुमाला. कसं म्हणतो सांगतो आम्ही जाऊ नको तू बाजाराला कंसाच्या गवाड्याला देवाच्या
सांग फार थकलो आपण थोडी विश्रांती घेऊयात. ठीक आहे तर चल चल. हे पेंग्या हा अरे कशा का होईना थांबलेत ना थांबणारच. इकडे बसलेत का बघून जाईल लवकर. येतो. जा लवकर बसलेत का तुम्ही? 1 2 3 4 5 6 अरे 7 8 9 10. बसलेत का सगळे? सर्व गळून बसले. चल लवकर आपल्या देवांना सांगितलं पाहिजे. चल चल सांगूया. चल लवकर. चल चल. हॅलो हॅलो सुनील मोरे दिव्याची चंद्रा यांच्याकडून मावशीसाठी नाव घेण्यासाठी 101 मत पारदर्शक आहे सुनील मोरे. ऐका सुनीलराव नाव घेते. स्टीलच्या बशीत फणसाचे गरे, स्टीलच्या बशीत फणसाचे गरे. आमचे सुनीलराव दिसतात बरे पण या मावशीला फिरायला नेतील तेव्हा खरे. हॅलो आराध्या अजय रक्ते, आराध्या अजय रक्ते मंडणगड गाव टाकवली यांच्याकडून भरघोस असं 501 मत पारदर्शक आहे नवविकास मंडळ त्याच्यामध्ये. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सुदामाला पाठवल्यात बर्फीला. अजून सुदामाचा पत्ताच नाही. देवाच्या जंगी प्रणाम असो. आशीर्वाद सुदामा. सुदामा मी सांगितलं शेवट. देवा आपण सांगितल्याप्रमाणे सर्व गवळणी यमुना काठी उभे आहे. आता आपणच जाऊन त्यांचा समाचार घ्यावा. सुदामा तू म्हणजे निघून जा. पाहतो मी त्या गावचा चमत्कार. देवा येतो मी. ए गावची वीरा ही पाय राहिली. मा कोणती हो? आपण कोण? मा श्रीकृष्ण भगवान म्हणतात. श्रीकृष्ण भगवान असे नसतात. व राजे कसे असतात? पायी पद्मा, नेहमी हिरा, मस्तकी तुरा, कटेवर राहत आणि विटेवरती उभे असतात. हे सुद्धा म्हणतो बरोबर आहे. मी सर्वांना कोकणात ठेवलेलो आहे. अगे राधे हे काय म्हणतात बघ. यांना कोणती ओळख पाहू. अरे काना तू इथे. अरे काना मी तर तुला ओळखते पण या इतर गवळणी अरे तुला ओळखत नाहीत. तू त्यांना तुझी ओळख पटवून दे बरं. एक तर
अवतार पहिला मंच धरुनी चंकासुरावधीला दुसरा अवतार कुर्म धरुनी पृथ्वी भार पाठी वाहिला वराह रूप तिसरा धरुनी भार पृथ्वी दाणे धरिला गृहासिंह चौथा धरुनी खांबा दोन्ही प्रकटिला ललना तू तुलीला समजून घे ललना तू तुलीला समजून घे जन्मई कहाणी जाणून घे राधे तो रूप पाहून घे अवतार हे माझे ऐकून घे राधे तो रूप पाहून घे अवतार हे माझे ऐकून घे पाचवा अवतार वामन धरुनी गेले बळी पाताळाला अवतार सहावा परशुरामी सहस्रार्जुन वधिला सातवा अवतार श्रीराम धरुनी रावणा तो वधिला अवतार आठवा कृष्ण धरुनी तारी हो जनाला ललना तू तुलीला समजून घे ललना तू तुलीला समजून घे जन्मई कहाणी जाणून घे राधे तो रूप पाहून घे अवतार हे माझे ऐकून घे राधे तो रूप पाहून घे अवतार हे माझे ऐकून घे ललना तू तुलीला समजून घे ललना तू तुलीला समजून घे जन्मई कहाणी जाणून घे राधे तो रूप पाहून घे अवतार हे माझे ऐकून घे राधे तो रूप पाहून घे अवतार हे माझे ऐकून घे राधे तो रूप पाहून घे अवतार हे माझे ऐकून घे राधे तो रूप पाहून घे अवतार हे माझे ऐकून घे राधे तू रूप पाहून घे अवतार हे माझे ऐकून घे राधे ऐकीस का माझी जन्मगुन्हा अगं पोरीनो हे खरोखर देव आहेत यांना आपण शरण गेले पाहिजे चला कसं यानो हॅलो कळंबुशी गावचे सुपुत्र मंगेश खाडे सार्थक मंगेश खाडे यांच्याकडून भरघोस असं 501 रुपयाचा पारितोषिक आहे त्याचप्रमाणे कैलासवासी आलो शरण तुला आम्ही. कान्हा तुझ्या मुळे आलो शरण तुला आम्ही काना तुझ्यामुळे आलो शरण तुला आम्ही काना तुझ्यामुळे खायाळ रे खायाळ रे खायाळ रे चालू आम्ही
पूजा तुझी आम्ही काना तुझ्यामुळे आलो शरण तुला मी कान्हा तुझ्यामुळे आलो शरण तुला मी काना तुझ्यामुळे आलो शरण तुला मी कान्हा तुझ्यामुळे आलो शरण तुला मी कान्हा तुझ्यामुळे घायाळ रे घायाळ रे घायाळ रे झालो आम्ही काना तुझ्यामुळे आलो शरण तुला मी कान्हा तुझ्यामुळे आलो शरण तुला मी कान्हा तुझ्यामुळे आलो शरण तुला मी कान्हा तुझ्यामुळे आलो 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 शरण तुला मी काना तुझ्यामुळे हॅलो